गाढवाकडून या 3 गोष्टी शिका. तुम्हाला कधीही आयुष्यात अडचण येणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजची गोष्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा. 3 मित्र होते, एक साप, एक कासव आणि एक गाढव. ते एका जंगलात राहत होते. सापाला 1000 बुद्धी असल्यामुळे या सापाला सहस्त्रबुद्धी असे नाव पडले. कासवाचे नाव शतबुद्धी होते आणि गाढवाचे नाव एकबुद्धी होते. एके दिवशी कासव आणि साप एकमेकांशी बोलत होते. तेवढ्यात गाढव त्यांच्या जवळ धावत आले आणि म्हणाले, मित्रांनो, मी माझ्या डोळ्यांनी या जंगलात आगीची एक छोटी ठिणगी पाहिली आहे. ही जागा आपल्यासाठी सुरक्षित नाही. आपण कुठेतरी जाऊन राहायला हवे. विचार करा, कधी आपत्ती आली तर तुम्ही काय कराल? साप म्हणाला, मित्रा, मला कोणत्याही संकटाची चिंता नाही. माझ्यावर कधीही संकट आले तरी माझ्याकडे हजारो बुद्धी आहे आणि मी माझी बुद्धी वापरून माझे प्राण वाचवीन. कासव म्हणाले, मित्रा, मला कधी काही त्रास झाला तर मी माझी बुद्धी वापरून माझा जीव वाचवेन. पण आम्हाला मित्रा तुझी म्हणजे बुद्धी गाढवाची काळजी वाटते की जर तो संकटात सापडला तर त्याचा जीव कसा वाचवणार. शहाण्याला काहीही अशक्य नाही, पण संकट येण्यापूर्वी जो उपाय करतो तो खरा शहाणा असतो. कर्ज, शत्रू, रोग आणि अग्नी या 4ही गोष्टी वेळेवर आटोक्यात आल्या नाहीत तर हे 4ही घातक ठरतात, असे म्हणतात. माणसाने सदैव द्रष्टे राहिले पाहिजे. भविष्यातील परिणाम लक्षात घेऊन काम करणारी व्यक्ती कधीही अडचणीत येत नाही. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे. सहस्रबुद्धी सापाला आपल्या बुद्धिमत्तेचा खूप अभिमान होता आणि त्याला वाटले की भविष्यात कधीही संकट आले तर तो नक्कीच काहीतरी युक्ती शोधून काढेल. शहाण्या कासवानेही हाच विचार केला, त्यामुळे त्याला कशाचीच चिंता नव्हती. एके दिवशी जंगलात आग पसरली. अग्नी पाहून सहस्त्रबुद्धीने आपली 1000 बुद्धी इकडे तिकडे हलवली आणि मग विचार केला की मी एका उंच झाडाच्या शिखरावर जाऊन त्याला चिकटून का राहू नये. आग तिथपर्यंत पोहोचणार नाही. आणि नागानेही तेच केले. तो झाडाच्या वरच्या बाजूला गुंडाळून बसला. मी माझा जीव कसा वाचवू शकतो हे कासवाने पाहिले. त्यानेही मेंदू चाचपून काढला आणि जवळच शेणाचा ढीग असल्याचा निष्कर्ष काढला. मला वाटते जवळपास तलाव नाही. या शेणाच्या ढिगाऱ्यात का घुसू नये? हे शेण ओले आहे, आग पोहोचणार नाही. कासवानेही तेच केले. तो जाऊन शेणाच्या ढिगाऱ्यात लपला. आता गाढवाची पाळी होती. गाढव विचार करू लागला, आता मी काय करू? त्यांच्याकडे शेकडो आणि हजारो बुद्धिमत्ता होती, म्हणून त्यांनी स्वतःचा बचाव केला. पण मला एकच बुद्धी आहे आणि ते म्हणजे संकट पाहून पळून जाणे. असे म्हणत गाढवही तिथून पळत सुटले आणि जंगलातून बाहेर पडले. येथे आगीने संपूर्ण जंगलाला वेढले होते. 2-3 दिवसांत संपूर्ण जंगल जळून राख झाले. जेव्हा जंगलातील आग हळूहळू कमी झाली तेव्हा गाढवाने विचार केला की आपण आपल्या मित्रांना भेटून यावेळेस ते काय करत आहेत. असा विचार करून एक बुद्धी आपल्या मित्रांच्या घरी गेला तेव्हा त्याला सहस्त्रबुद्धी वृक्षाच्या वरच्या बाजूला जळलेला लटकलेला दिसला. आणि कासव पाहिल्यावर ते शेणाच्या राखेमध्ये कोळसा झालेलं दिसत होतं. हे दृश्य पाहून गाढवाच्या मनात एक गोष्ट आली. असे म्हटले जाते की कधी-कधी खूप हुशार लोक त्यांच्या बुद्धीचा अभिमान बाळगून खूप मूर्खपणा करतात, ज्याचे परिणाम खूप वाईट असतात. आपण आपल्या ज्ञानाचा कधीही अभिमान बाळगू नये किंवा आपण कोणालाही तुच्छ समजू नये आणि त्याने सांगितलेल्या हितकारक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. जेव्हा एखाद्या व्यक्तीला या गोष्टीचा अभिमान होतो की आपण सर्व काही पात्र आहोत, त्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही, तेव्हा तो आळशी होतो. एखाद्या स्पर्धेत कासवाच्या पुढे जाऊन शांतपणे झोपलेल्या सशाप्रमाणे आणि फिरत राहिलेल्या कासवाचा विजय झाला. गाढवाचा जीव वाचला कारण तो आळशी न होता धावत राहिला. गाढवामध्ये हा गुण विशेष आहे. तो कधीही आळशी नसतो. जेव्हा तुम्ही त्याला कोणत्याही कामासाठी तयार करता तेव्हा तो नेहमी त्याच्या कामासाठी तयार असतो आणि न थांबता, न थकता, वादविवाद न करता काम करत असतो. तो कधीच म्हणत नाही की आज मला काम करायचं नाही, मला आराम करायचा आहे, आज मला झोप येत आहे, आज मला झोपायचं आहे. नाही, हे गुण आपण गाढवाकडून शिकले पाहिजेत. जे सतत प्रयत्न करत राहतात तेच त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकतात. अशी माणसेच यशाचे शिखर गाठू शकतात. आळशी, निरुपयोगी आणि कामचुकार लोक कधीही यशस्वी जीवन जगू शकत नाहीत.
दुसरा गुण गाढवाकडून शिकायला हवा. ज्याप्रमाणे गाढव प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक ऋतूसाठी स्वतःला तयार ठेवतो, हिवाळा असो वा उन्हाळा, तो कधीही हवामानाचा विचार करून काम करत नाही. तो प्रत्येक हवामानानुसार चालायला शिकला आहे. माणसानेही प्रत्येक परिस्थितीनुसार स्वतःला तयार केले पाहिजे. आपल्याला कोणत्या वेळी कोणत्या परिस्थितीतून जावे लागेल हे माहीत नाही. जर आपण स्वतःला असे बनवले तर लक्षात ठेवा की आपण इतर कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने आयुष्यात कधीही गरिबीचा सामना केला नाही, तो नेहमी आनंदात वाढला. त्याच्यावर कधी गरिबी आली तर तो गरिबीशी कसा लढणार? त्यामुळे काळाशी जुळवून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आधीपासून तयारी केली असेल तरच तुम्ही वेळेनुसार स्वतःला बदलू शकता. जो वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलत नाही तो कधीही सुखी होऊ शकत नाही. गाढवाचा तिसरा धडा म्हणजे सध्या जो काही दुष्काळ पडला आहे त्यात समाधान मानावे. ज्याप्रमाणे गाढव आपल्या मालकाशी अन्नावरून कधीही भांडत नाही. मालक जे काही देतो ते खाऊन तो तृप्त राहतो आणि आपले काम पूर्ण उत्साहाने करतो. माणसाने जे काही मिळाले त्यात आनंदी असले पाहिजे. तुमचा शेजारी इतके छान जेवत आहे, इतके छान कपडे घालत आहे, असा कधीच विचार करू नका. त्यासाठी कर्ज घ्यावे लागले तरी आपणही तेच केले पाहिजे. मित्रांनो, इतरांकडे पहा आणि भविष्यासाठी त्यांच्यासारखे बनण्याची किंवा त्यांच्यासारखे करण्याची आकांक्षा बाळगा, परंतु सध्याच्या परिस्थितीत तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा. तसं बघितलं तर इच्छा कधीच पूर्ण होत नाही. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळते तेव्हा आपण दुसऱ्या गोष्टीची इच्छा करू लागतो. त्यामुळे समाधानी आणि आनंदी राहा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.